निवडणुका संपताच लाडकी बहीण या दोडक्या झाल्या का? रक्षा खडसे यांचा सवाल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच याच पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. निवडणुका संपताच लाडक्या बहिणी दोडक्या झाल्या का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येमध्ये झालेल्या कपातीवर नाराजी व्यक्त केली. अनेक महिलांची नावे यादीतून वगळली जात असल्याच्या तक्रारी समोर येत असतानाच सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखीनच तापलेले असून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांना वेग आला आहे. 2024 मध्ये लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या तोंडावरती सरकारने जाहीर केली आणि सरसकट सगळ्या महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न सरकारने त्यावेळेस केला आणि जवळजवळ 2,36,00,000 ते 2,48,00,000 महिलांना त्यावेळेस योजनेचा लाभ सरकारच्या माध्यमातून मिळाला. त्यानंतर 2025 मध्ये अनेक निकष लावण्यात आले, काही महिलांना अपात्र करण्यात आला आणि तो आकडा जवळजवळ 26 लाख महिलांच्या अपात्रतेपर्यंत पोहोचला. त्यानंतर आता 2026ला EKYC ची अट अजून महिलांना लावण्यात आली आणि त्याच्यानंतर जवळजवळ 80 लाख लाभार्थी महिलांचा आकडा सरकारच्या माध्यमातून कमी करण्यात आलेला आहे. सरकार हळूहळू ह्या लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांचा आकडा कमी करतोय का काय? निवडणुका आटोपल्यानंतर आता ह्या लाडक्या बहिणींची किंमत कमी झाली, आता त्या लाडक्या राहिली नाही आहेत आणि त्या दोडक्या झाल्या आहेत.